महिन्याभरा अगोदर बदलापूर या ठिकाणी एका लहानशा मुलीवर लैंगिक अत्याचाराची घटना समोर आली होती। येताच महाराष्ट्र देखील हादरला होता आणि याच घटनेवर अनेक मोर्चे आणि कॅन्डल मोर्चे देखील निघाले होते। याचा आरोपी अक्षय शिंदे याला देखील अटक करण्यात आले होते आणि अक्षय शिंदे बद्दल धक्कादायक माहिती आणि त्याचा परिचय देखील आपण घेतलेला आहे। आणि मग हाच अक्षय शिंदे आरोपी काल याचा एन्काउंटर झाल्याची घटना समोर येते। नेमकं एन्काउंटर कसं देखील झालंय आणि नेमकं एन्काउंटर काय केलं आणि एन्काउंटर करण्यात आलं का एन्काउंटर केलंय हे देखील अद्याप माहीत नाही। हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, आपण पाहता शॉर्ट न्यूज। बदलापूर मध्ये जी काही लैंगिक अत्याचाराची घटना घडली आणि या घटनेला पूर्ण महाराष्ट्र देखील हादरला। तोच मुख्य आरोपी अक्षय शिंदे याला काल सोमवारी संध्याकाळी 6:15 वाजता ताजोडा कारागृहात टॉक्झिट रिमांडच्या आधारे ताबा घेऊन पोलीस त्याला ठाण्याकडे आणत होते। आणत असताना अचानक त्याने वाहनात शेजारी बसलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांचा रिव्हॉल्वर हिसकावून घेतला। पोलिसांवर गोळीबार केला। यात निलेश मोरे गंभीर जखमी झाल्याची देखील माहिती समोर येते। अक्षय शिंदे पळून जाण्याची भीती असल्याने CIU वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांनी त्यांच्या रिव्हॉल्वरमधून अक्षय शिंदेच्या दिशेने 3 गोळ्या झाडल्या अशी देखील माहिती समोर येते। त्यामध्ये अक्षय शिंदे मुख्य आरोपी गंभीर जखमी झाला। त्यानंतर अक्षय शिंदेला कळवा महापालिका रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले। डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले। अशी हे झालेलं जे काही एन्काउंटर आहे त्या एन्काउंटर नंतर राजकारण महाराष्ट्राचं तापलेलं पाहायला दिसतंय। नेमकं एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री यांनी आपली काय प्रतिक्रिया दिली याच्यावर एक नजर टाकू। शिंदे ये जो बदलापुर में आरोपी था वो आज जिसको तफ्तीश के लिए जो उसके ऊपर उसकी पहली पत्नी जो थी उसने गुनाह रजिस्टर किया था लैंगिक अत्याचार का, और इसकी वजह से उसको तपास के लिए ला रहे थे। और उस दरम्यान उसने एकनाथ शिंदे असं म्हणतात की पोलिसांनी स्वतःला वाचवण्यासाठी त्याच्यावर गोळ्या झाडला आणि त्याचा मृत्यू झाला। सेल्फ डिफेन्स मध्ये असं ही घटना घडली। आणि त्याचबरोबर एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री असं देखील म्हणतात त्यांची त्या आरोपीची अक्षय शिंदेची जी काही पहिली पत्नी होती तिने लैंगिक अत्याचाराची नोंद देखील केली होती। हे तपासण्यासाठी तिला अक्षय शिंदेला ठाण्यात आणण्यात आलं होतं। पण त्या दरम्यान अशी काही घटना घडली आणि त्याचा मृत्यू झाला। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बदलापूरचा बलात्कार लैंगिक अत्याचार झाला आणि त्या आरोपीचा एन्काउंटर झाला यावर काय आपलं मत दाखवित आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। त्यावरती एक नजर टाकू। त्याच्या पूर्व पत्नीने एक तक्रार केली होती लैंगिक अत्याचाराची। त्या संदर्भात चौकशी करण्याकरता वॉरंट घेऊन चौकशी करता त्याला नेण्यात येत होतं। त्याने पहिल्यांदा पोलिसांची बंदूक हिसकावून देवेंद्र फडणवीस यांनी देखील असं सांगितलं की पोलिसांकडून सेल्फ डिफेन्स मध्ये त्या आरोपीचा अक्षय शिंदेचा मृत्यू झाला अशीच माहिती देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली। काय म्हणतात ते पहा। तो अभी आज इनको दुख हो रहा है कि जो आरोपी 4 साल की बच्ची पर अत्याचार कर रहा था, लोगों से मांग हो रही थी कि लोग हमें जो है आरोपी हमारे ताबे में दो। आज जहां पर आरोपी पुलिस पे फायरिंग कर रहा था, पुलिस ने सेल्फ डिफेंस में फायरिंग की, तो अब इनको दुख हो रहा है। मुझे लगता है कि ये दुख जो है विरोधियों को इतना दुख होगा कि आने वाले समय में वो श्रद्धांजलि सभा भी वो आरोपी के यांनी आपली प्रतिक्रिया देत म्हणले की ज्यांची जी त्या अक्षय शिंदेची पहिली पत्नी होती त्यांनी अत्याचाराची नोंद गुन्हा दाखल केला होता। हे तपासण्यासाठी त्यांना ठाण्यात नेण्यात आलं होतं आणि त्या व्हॅन मध्ये पोलीस देखील होते। पोलिसांचीच बंदूक घेऊन हा अक्षय शिंदे पोलिसांवरतीच वार करीत होता। मग करीत असताना पोलिसा आणि त्यांच्यामध्ये जे काय हातामुडी झाली आणि हातामुडीमध्ये पोलिसांनी सेल्फ डिफेन्स मध्ये त्याच्यावर गोळ्या झाडल्या आणि त्याचा मृत्यू झाला। या गोळ्या नाही तर जनतेच्या हातात द्यायला पाहिजे अशी देखील प्रतिक्रिया उदयनराजे यांनी केलेली आहे।
विरोधक वारंवार सांगतात मी सांगितलं विरोधक हे बघा एक लक्षात घ्या. सत्ताधारी विरोधक मला काय घेणं देणं नाही, कळलं? जर तू ज्या संपूर्ण जे कोण असतील सत्ताधारी असू दे विरोधक असेल यांच्या कुटुंबावर पूर आरोपीचं एन्काउंटर झालं आणि त्यावर सुप्रिया सुळे यांनी महत्वाचं विधान केलंय. काय ते पहा. विधानाने चालतं. त्याचं कारण असं, त्याचा मृत्यू झाला हा भाग वेगळा, पण मला काळजी त्या पोलिसांची आहे. मला पोलिसांचीही काळजी वाटते, कारण का एक आरोपी जर त्याचे दोन्ही हात बांधलेले आहेत तर त्यांनी जाऊन ती बंदूक घेऊन आपल्या पोलिसांवर फायरिंग कसं केलं? त्याच्यामुळे मला विचाराल